ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नाशिकच्या आंबेडकरवाडी इथे दुहेरी खून प्रकरणामधील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रात्री धारदार शस्त्राने 2 तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। यामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव या 2 सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली होती। या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक गुन्हे शाखा युनिट 1च्या वेगवान तपासामुळे 5 आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे। यामध्ये संशयित सागर गड तसेच सचिन रेडकर, योगेश रोकडे, अनिल रेडकर आणि अविनाश उशिरे यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या हालचालींवरती सतत नजर ठेवून शोध मोहीम राबवण्यात येत होती। नाशिक आणि बाहेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आणि दरम्यान या घटनेमध्ये परिसरामध्ये असणाऱ्या वर्चस्व वादामधून ही हत्या करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते। आपण नेमका कसा तपास करतोय? काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या 2 बंधूवर ह्या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते। तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावर देत आहोत। खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे। काल काही त्यांचं भांडण झालं होतं म्हणजे अचानक ही घटना घडण्यामागे काही पार्श्वभूमी असेल? त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे। यांचा गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचा धंदा होता, त्याच्या विरोधात ह्या मंदा जाधवने तक्रार दिलेली होती। त्याचा राग मनात ठेवून म्हणजे पोलिसांना तो टीप का दिली, हा राग मनात ठेवून हे खून झाला? नाही, असं तपासात अद्याप निष्पन्न नाही। पण याच्याकडनं काही तक्रार आली होती का आपल्याकडे? नाही, ते आता उपनगर पोलिसांना। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।